हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार सर्व ताईंना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल. तर आज आहे बुधवार आणि खंडेनवमी. तर घट बसल्यानंतर आमच्या इथं देव हलवत नाहीयेत किंवा घट हलवत नाहीयेत देवीचा. सो आज 8 दिवसांनी म्हणजे देवपूजा केलेली आहे. तर सर्व देव मी पितांबरी लावून घासले होते, सगळं स्वच्छ केलं होतं मंदिर वगैरे. तर ना तिथं सगळं देव ना मी किचनवरच आणले होते घासायला. तर तिथं ना खूप पाणी सांडतं मंदिराजवळ, तर म्हणून मग मी किचनवर बरं पडतं म्हणून इथं आणलं होतं. तर सर्व मी देव स्वच्छ पुसून मंदिर वगैरे स्वच्छ आवरून तिथलं सगळं जिथल्या तिथं देवाची मांडणी वगैरे केलेली आहे. मस्त अशी पूजा सुद्धा आपली झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. तर 8 दिवसांनी देवपूजा केली तर खूप छान आणि प्रसन्न वाटतंय. तर आता इथं ना चहा वगैरे झाला होता माझा, मी दूध तापायला ठेवलं होतं आणि इकडे डाळ भाताचा कुकर लावला होता. तर आज आमच्यात ना परड्या वगैरे भरतात. तर आमच्यात आज ना नैवेद्य असतो, म्हणजे की धपाटी असतात आणि हिरवं मिरचू करतात, कडकणी करतात आणि ना आंबड्याची भाजी सुद्धा करतात. पण मला ना आंबड्याची भाजी नाही भेटली, तर इथं ना मी धपाट्याचं तयार घेत आहे. पीठ घेतलेलं आहे 3 प्रकारची, थोडंसं कणिक घेतलेलं आहे आणि थोडंसं ज्वारीचं आणि भरपूर सारं बेसन घेतलेलं आहे. 3 पीठच आहेत. तर आमच्याकडे ना ह्याच पिठाचं धपाटी बनवली जातातच. तर ना ही पीठ मी छान अशी चाळून सगळे ताटात मिक्स करून घेते. छान अशी पीठ मिक्स करायची आणि नंतर ना ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे की मी घेतलेले आहेत गावरान तीळ आहेत, हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती हळद, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि जिरी ओवाना मी हातावरती असा क्रश करून घेतलेला आहे आणि भरपूर सारं जिरी ओवा घेतलेला आहे, कारण पचायला पण जड जाऊ नये. ओव्यामुळं छान होतं पचन आणि जिऱ्यामुळं टेस्ट छान लागते. तर जिरे मी अख्खेच हातावरती क्रश करून घेतलेला आहे. आता टाकत आहे चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये आणि ना कोथिंबीरच नव्हती माझ्याकडे जास्त, तर ह्याच्यात ना कोथिंबीर असली ना धपाटे आणखीन छान लागतात. ना जेवढी होती ना तेवढी मी माझ्याकडची कोथिंबीर टाकलेली आहे. तर आता टाकत आहे ह्याच्यामध्ये हळद आणि बस एवढंच, जास्त काही नाही टाकायचं. आणि हिरवी मिरचीचं आणि लसूण घेतलेलं आहे भरपूर सारा आणि त्याचं वाटण केलेलं आहे मी छान असं. तर ते वाटण टाकून छान असं पीठ मिक्स करून आता अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ, जास्त पातळ नाही करायचं. कोणी ह्याच्यामध्ये ना थोडंसं मळताना तेल सुद्धा टाकतं, पण मी नाही टाकलेलं कारण वरतून परत मी तेल लावणार आहे. तर ही बघा मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे, मिरची आणि लसूण छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता छान हे सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून छान असं पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा. तर ना इकडे मी हे धपाट्याचं पीठ ना छान असं घट्टसर मळून ठेवलेलं आहे आणि नंतर गौरीला मला 2 चपात्या करायच्या होत्या, कारण ती बोलली की मी धपाटं वगैरे डब्याला पण नेणार नाही आणि घरी पण खाणार नाही. सो मग तिच्यासाठी मी थोडीशी कणिक मळली 2-3 चपात्याची आणि 2-3 म्हणता चांगली 4-5 चपात्याची कणिक झाली माझ्याकडून. तर असं ते संध्याकाळी उपयोग होईलच. तर मग मी तिच्यासाठी ना आधी चपात्या वगैरे करून घेतल्या. तिच्यासाठी ना जी वरण भातात डाळ लावली होती ना त्यातलीच डाळ मी थोडीशी तिला काढून डाळ चटणी असं खायला दिलं होतं, तिला आवडतं ते. तर 2 नैवेद्य बी करून घेतले, चपाती बी करून घेतल्या आणि मी धपाटी करायला लागले होते आणि कॅमेरा चालू करायचंच विसरून गेले. माझ्याकडून होतं बरं का असं कधी कधी गडबडीत. तर मी आता तुमच्यासोबत शेअर करते की मी धपाटी माझी पद्धत म्हणजे सगळ्यांची सेम असते पद्धत, फक्त थापटायला ती कोणाला व्यवस्थित नाही जमत. तर मग हे बघायचं, कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी, स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा आणि त्याच्यावरती ना पाण्याचा हात लावून आपलं धपाट्याचं पीठ आहे ना छोटासा गोळा करून थापून घ्यायचा आहे आणि धपाट्याला अशी 5 वेजं पाडायचे असतात. आणि हे बघत कपडा उचलून डायरेक्ट असं तव्यावर टाकायचं आणि ते बरोबर आपल्या तव्याला धपाट्यानं चिटकलं जातं आणि कपड्याचं अलगद सुटलं जातं व्यवस्थित. आणि बघा
बघा हे अजून एक करून दाखवते मी इथं. तर हे पिठा म्हणजे कपड्याला ना थोडंसं पाणी लावायचं आहे आणि तुम्हाला हवा तेवढा गोळा घ्यायचा आहे. मी छोटी छोटीच केलेल्या आहेत. तर असा छोटासा गोळा घेऊन असं थापत जायचं आहे पाण्याचा हात लावून. छान असं पाण्याचा हात लावून जेवढी पातळ बनवता येतील ना तेवढी पातळ बनवायची. खायला खूप खमंग टेस्टी लागतात. आणि तव्यावरचं धपाटं ना कमी गॅसवरच भाजायचं. फास्ट गॅस केला ना तर वरती करपतं आणि कसं आतून कच्चं राहिलं जातं. तर धपाटा इकडं माझं दुसरं पण करून झालेलं आहे आणि वरचं तव्यातलं धपाटं पलटी करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती जे आधी बनवलेले धपाटा आहे ते पण ठेवायचं आहे, जेणेकरून पटकन दोन्ही पण धपाटी व्यवस्थित भाजली जातात किंवा आतून पूर्ण शिजली जातात. तर असं मी सर्वच धपाटी वगैरे करून घेतली इथं. तर मी आता इथं बनवत आहे मिरचू. तर ही मिरचू कोणी अख्खं पण घेतं, पण ह्या मिरच्या कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत. त्या खूप लांब लांब होत्या, तर मी अशा बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तर आता कढईमध्ये एक पळी तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि ठेचलेलं लसूण पण टाकू शकता. आणि जी ही कापून घेतलेली मिरची आहे ना, जिरी मोहरी तडतडली की छान अशी ती मिरची टाकून घ्यायची आहे. मिरची जास्त कोण खाल्ली जाणार नाही म्हणून मी अगदी थोडीच केलेली आहे आणि ती पण ना खूप टेस्टी झाली होती. आणि पण तिखट जास्त खाल्लं जाणार नाही म्हणून मी अगदी थोडीच बनवली होती, नैवेद्यासाठी सुद्धा होईल आणि खायला पण होईल म्हणून. तर मिरची छान अशी परतून घ्यायची आहे तेलात. त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत छान अशी तेलात भाजून घ्यायची. नंतर हळद टाकलेली आहे थोडीशी मी. मिरची टाकल्या ठसका उतरू नये म्हणून हे टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकून छान असं भाजायचं. आणि थोडंसं मिरची भाजल्यानंतर त्याच्यावरती शेंगदाण्याचं मोठं कूट टाकायचं आहे आणि पाण्याचा शिंतोडा देऊन ताट पालतं झाकायचं आहे. एक 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे आणि वरतून ना भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तर माझा सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला. देवपूजा तर मगाशीच करून घेतलेली होती. तर आता मस्त असा नैवेद्य वगैरे दाखवते. आणि ते काय मी नैवेद्य वगैरे आरती केलेले शेअर केलेलं नाही. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.